अवस्था बघा. नमस्कार मंडळी, एस एच लॅब आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सुप्रभात, गुड मॉर्निंग. आपण आता निघालो आपल्या संडे राईडला आणि सायनला आज मी थांबलो नाही. मला इथे थांबवं असं वाटलं मध्ये. आता मी आहे घाटकोपरच्या पुढे थोडं विक्रोळीच्या इथे आणि आपण आज निघालो आहे सूर्यमाळ हिल स्टेशन म्हणून आहे, तिथे निघालो आहे आपण. आणि पाऊस तर काय अजून लागलेला नाही. पाऊस अजून काय माहिती तर पुढे भेटतो काय ठाण्याला वगैरे. ठाण्यावरून जायचं आपल्याला. कसं काय जायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच. पण मी ठाण्याला थांबणार होतो आणि व्हिडिओ स्टार्ट करणार होतो, पण आज इथे काय थांबलो आहे बघा. हा सर्व्हिस रोड आहे आणि इथे लिहिलं आहे बघा, विक्रोळी स्टेशनला जातो इकडे. ओके. आणि हा आपला बघा नाशिक हायवे म्हणता येईल किंवा सायन पनवेल हायवे म्हणता येईल. याची अवस्था बघा, मतलब 200 मीटरचा पॅच आहे हा असं मला वाटतं. पुढं पण असतील खड्डे आणि खूप खड्डे आहेत. मी सायनपासून जिथून आलो हे बघा, ही पूर्ण रेती अशी बाहेर आली आहे, डांबर बाहेर आलेलं आहे पूर्ण. आणि याच्यातून मारणार तर बाईकवालेच वरती कोणतरी पडले तर खूप एकदम आहे बघा. ही अशी हालत झालेली आहे. आणि पावसाचा आता काय 1 महिना म्हणजे एवढा पण काय पडला नाही पाऊस, तरी पण बघा हालत बघा रस्त्याची. तो हे दाखवायचं होतं मला म्हणून मी इथे थांबलो, नंतर ठाण्याला थांबणार होतो. मला आता आपण जाऊया पुढे येते. बाकी खड्ड्यांना नमस्कार आणि भेटूया आता. कशी राईड होते बघूया आता आपली. बाकी क्लायमेट एकदम भारी आहे आजचं. चला बाय बाय, भेटूया आता पुढे. मंडळी आता आपण वाजलेत 7:30 वाजले. आता म्हणतात की कल्याण भिवंडी बायपासला. आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा पुढून. आता हा हायवे संपला इथे. हा डायरेक्ट समोर नाशिकला गेला पुढे, नाशिक हायवे. आणि राईटला गेला तर कल्याणला जाल. आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे या ब्रिजच्या इथून, ब्रिज खालून जाऊया पुढे. कसा काय रोड आहे तो बघूया. आणि इथपर्यंतचा रोड एकदम बेकार आहे, विचार करून या आलात तर. जेव्हा आपण माळशेजला गेलेलो तेव्हा जो रोड होता म्हणजे तेव्हा एवढा पाऊस काय चालू झाला नव्हता, पण आता पाऊस झाल्यावर एकदम हालत झालेली आहे. फुल एकदम खड्डे डायव्हर्जन आहे, कारण रोडचं काम चालू आहे. सो आलात तर आपली काळजी घ्या. चला तर आपण आता पुढे निघूया. आपल्याला पाऊस भेटलेला आहे मजबूत एकदम. आणि कल्याण भिवंडी रोड. आता पुढे दिसतो जो पेट्रोल पंप आहे ना, इथे पोलीसची गाडी उभी आहे. वंजारपट्टी म्हणून राईट दाखवते बघा, तिथून राईट मारून आपल्याला पुढे अजून सरळ जायचं.
मंडळी, हे बघा व्ह्यू बघा व्ह्यू, आणि पुढे धुकं आहे एकदम. आपण इथं पोचलो आता जवळजवळ. हा रोड खालून आला इथे, आणि बघा इथे मजा यायला खूप लोक येतात. एकदम ऑसम पॉईंट आहे, एकदम ऑसम पॉईंट आहे. मी पुढे जातो आणि तुम्ही बोलतो तुमच्याशी. बघा सूर्यमाळ पर्यटन स्थळाकडे. आता शेवटी आपण बिरसा मुंडा लिहिलंय प्रवेशद्वार, शेवटीवरून पोचलेलो आहे. आणि आता जाऊया वरती. इथून आलो आहे. मस्त प्लेस आहे, एकदम भारी आहे मंडळी. अशा प्रकारे आपण पॉइंटवर पोचलेलो आहोत. हा बघा इथून गेट आहे, एंट्री गेट, आणि इथून आपण आलो आहे. मस्त चांगला रोड आहे, म्हणजे थोडासा ऑफ रोड आहे मध्ये मध्ये, तर सांभाळून या. आणि इथे बघा हे पार्किंगला वगैरे आहेत पैसे. इथे गाड्यावरती पण लागल्यात, त्याच्यावरती पुढे काय नाही आहे. आणि इथून असं आता एंट्री गेटला आलेलो आपण. चला तर जाऊया आता मग पुढे. मस्त जागा आहे आणि ऑफबीट प्लेस आहे. हा गर्दी कमी आहे एकदम. बाकी प्रवास एकदम भारी झालाय. आता किती वाजलेत सांगतो तुम्हाला. 6:30ला निघालो होतो आपण. 10:30 वाजलेत आपल्याला पोचायला. सकाळीचा गेट आहे, मस्त एकदम भारी एकदम प्लेस आहे. पानसा अभयारण्य. पॉइंट बघा एकदम भारी आहे. मुलांना खेळायला वगैरे टॉयलेट्स पण आहेत तिथे. मुलांना खेळायला वगैरे आहे वरती. एकदम भारी एकदम. आता जाऊया आपण वरती पुढे जरा. एक फॅमिली आहे बघा पुढे चालले. बाकी तेवढेच दिसले, बाकी कोण मला दिसलं नाही आहे. मागे 2 बायकर्स आहेत, ते अजून काय वरती आलेले नाहीत. आणि वरती तिकडे 3-4 गाड्या आहेत तेवढ्याच. हे पण ती खाली थांबले होते, कारण खूप वॉटर ब्लॉक होता, मध्ये ब्लॉक होता एकदम, त्याच्यासाठी थांबले होते. तर मी आलो तर माझ्यावर वरती आले. मग एकदम भारी आहे बघा. तो एक पॉइंट आहे तिथे, आणि इथं आपण पुढे चाललो आता. तिथे पण आहे बघा एक. याच्यावरून बघा असं चालायचं मुश्किल आहे. असं थोडं पाय क्रॉस ठेवून या. इकडे आलात तर हे लक्षात ठेवा, उगाच येऊन इथे प्लेस खराब करू नका. मस्तच प्लेस आहे आणि अनक्राउडेड बोलायला लागेल, कारण खूप कमी लोक दिसतात तिथे. आज रविवार आहे तरी पण याचा अर्थ जास्त कोणाला माहिती नाही आहे.
आणि इकडून तुम्ही विरार वगैरे, विरारवरून आणि इथून ठाण्यावरून येऊ शकता. पालघर जिल्ह्यामध्ये येते. कल्याण भिवंडी रोड नंतर वाडा आणि भिवंडी वाडा रोड एकदम खराब आहे. एकदम खराब म्हणजे जास्तच खराब आहे. कोणाला लडाख ट्रेकची जर प्रॅक्टिस करायची असेल तर त्याने तिकडून यावं. इथून बंद आहे वाटतं. खालून जायचा रोड आहे वाटतं. इकडून जाऊ शकतो. हे बघा, आपण आलो वरती. हे बघा, फॉग मध्ये दिसत नाहीये पण एकदम आता धुकं वाढत चाललंय. हे बघा, इथे दिसत आता ते काहीच दिसत नाही आजूबाजूला. आपल्याला इथून निघावं लागेल मे बी. खूप धुकं येते, काही दिसत पण नाहीये. आणि आपण आलो ठाण्यावरून. एकदम रोड बेकार होता. मी तेच बोलत होतो तुम्हाला की बोलू शकत नाही आपण की म्हणजे लडाखला वगैरे कोणाला जायचं असेल, नवीन असेल तरी या रोडला यावं एकदा. आणि आपला मुंबई गोवाला सतत बोलतात की खराब आहे खराब आहे. हा रोड एकदाच बघून जा. एकदम बेकार आहे. म्हणजे आहे आपलं मुंबई गोवा म्हणजे असतं पावसामध्ये, मला जास्तच खराब आहे. 40 किलोमीटरचा पॅच आहे. कल्याण भिवंडी रोडवरून यायला मला वाड्यापर्यंत 40 किलोमीटरचा पॅच आहे. एकदम खराब पॅच आहे, एकदम खराब पॅच आहे. आणि नंतर वाड्यावरून एकदम मस्त रोड आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असं. वन वे येतो पूर्ण जंगलातून असा वरती येतो रोड. एकदम भारी आहे. चला आता इथून निघायची वेळ झालेली आहे. कोणाला यायचं नक्की या इथे. आणि काळजी घ्या पण येताना. लहान मुलं वगैरे असेल सोबत तर एकटा कसं आपण हे करू शकतो, पण लहान मुलं फॅमिली घेऊन येतात तर जरा थोडं हे करा. बाकी आता इथे फॉग वाढतोय बघा, अजून वाढतोय बघा. फॉग अजून वाढतोय. फॉग बघा वाढतोय अजून. इथे बघा ते दिसत होतं, काय दिसत नाही. ते उभेच बघा, ते पण क्लिअर दिसत होते, आता पण दिसत नाही. समोरचा पॉइंट दिसत नाही बघा. ऑफबीट पॉइंट म्हणावं लागेल एकदम, कारण इथे गर्दी कमी आहे आणि कोणाला जास्त माहीत पण नसेल. आणि मे बी रोडमुळे लोक येत नसतील. पण एकदम भारी आहे. 120-130 किलोमीटर झालं आपलं सायनवरून. सो नॉर्मल एकदम. पण थोडा रोड खराब असल्यामुळे मला वेळ लागला यायला. मॅपवर एकदम परफेक्ट घेऊन येतो मॅप. आणि हां, अजून एक महत्त्वाचं सांगायचं तर मॅपवरून याल तर तुम्ही या पर्यटन स्थळाचा जो गेट आहे त्याच्या अगोदर 1-2 किलोमीटर मॅप तोच पॉईंट दाखवून बंद होते. म्हणजे रिच युअर डेस्टिनेशन दाखवतं. तर पुढे या, तिथे गोंधळू नका. कारण मला पण तसं झालं की असं वाटलं की इथेच काहीतरी आहे आणि आपण चुकलोय. सो थोडं पुढे या, तुम्हाला रस्ता भेटेल, तो गेट भेटेल आणि तिथे बोर्ड पण भेटतं. ते व्हिडिओमध्ये आपण सर्व काही दाखवलेलं आहे. आणि बघा धुकं जरा सरकते आता परत. सो मस्त जर्नी होती. सोलो राईड आपली, संडे राईड एकदम कडक झालेली आहे. आणि नवीन ठिकाणाची माहिती भेटली आपल्याला. चला तर आता निघूया आपण इथून. आलं गेटच्या इथे. ओके, आता पुढे कसं जायचं ते सांगतो मी. कुठल्या रूटनी जायला पाहिजे. इथे नेटवर्क नाही त्यामुळे आपण मॅप वगैरे काय सर्च करू शकत नाही. चला, एकदम भारी राईड, संडे राईड. ही लक्षात राहणारी राईड होणार आहे. एकदम भारी. हे बघा गेट, निघतो आपण बाहेर. हे बघा येताना आपल्याला दाखवायला भेटला होता रोड. असा जो खालून येतो मेन रोड जो सोडला आपण गेटच्या इथून वरती आलो. ते असे काहीशे रोड आहेत बघा. फुल ऑफ रोड आहे एकदम. आणि असेच पाण्याचे साचलेले पुढे 2-3 खड्डे आहेत अजून असेच. बाकी परिसर बघा बाजूचा एकदम भारी. पाऊस थांबला आता.
पाऊस आता खूप आला होता त्याच्यामुळे काय शूट करायला जमलं नाही मला आणि निघालो आपण इथून. ते वरतीच पुढे आपला स्पॉट आजचा. लोक आता हळूहळू यायला लागलेत पण जास्त नाही कोणाला माहिती आहे. इथे जास्त करून बोलतात की पावसाळ्याच्या नंतर येतात सनसेट बघायला. सनसेट पॉईंट म्हणून हा ओळखला आता जास्त करून, सूर्यमाळ सनसेट पॉईंट. आणि आपली गाडी एकदम भारी आलेलो आपण.